सर मला या प्रत्येक टेक्निक बद्दल थोडं सांगा ना, की जी 15 मिनिटांची आहे, नंतर मग 1 मिनिट आणि एक इन्स्टंट बोलले तुम्ही ना. ट्रॅडिशनल हिप्नोटिझम मध्ये काय होत असतं, सब्जेक्टला नॉर्मली आडवं झोपवलं जातं आणि त्याचं शरीर हळूहळू रिलॅक्स केलं जातं. एक स्टेप बाय स्टेप पायापासून सुरुवात करायची आणि डोक्यापर्यंत शरीर शांत करायचं. एकदा शरीरापासून कनेक्शन तुटलं की त्या माणसाचं फक्त मन जागा असतं आणि ह्या प्रोसेसला साधारणतः 15 मिनिटांचा कालावधी लागतो. आणि मग ह्याचा वापर कशासाठी केला जातो, तर बहुतेक वेळेला थेरपीसाठी वापर केला जातो. दुसरं आहे रॅपिड हिप्नोटिझम. बसून ही प्रोसिजर आपण करू शकतो. हे अशासाठी करायचं असतं की आता समजा आपण ऑफिसमध्ये आहोत किंवा कुठेही आहोत. आता ऍज अ थेरपिस्ट मी जेव्हा कुठल्याही व्यक्तीला थेरपी देतो, प्रत्येक व्यक्ती काही झोपून थेरपी घेण्यासाठी तयार नसतो. मग त्याला रॅपिड हिप्नोटिझम द्यावं लागतं. तिथून पुढे इन्स्टंट हिप्नोटिझमचा वापर फक्त स्टेज शो साठी केला जातो. त्याचा वापर थेरपीसाठी नाही होत. काय होत असतं, लोकांना चमत्कार अपेक्षित असतात. त्यांनी असं केलं आणि तो हिप्नोटाईज झाला, किंवा त्यांनी शरीराला असं काहीतरी झटका दिला आणि हिप्नोटाईज झाला. हे चार चौघांना अट्रॅक्ट करण्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे स्टेज शो साठी जे हिप्नोटिझम वापरायचं आहे ते इन्स्टंट हिप्नोटिझम, आणि ह्याचे डेमोज मी बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. मग 60 सेकंदाच्या आत हिप्नोटाईज करायचं. तिथेही थेरपी द्यायचा प्रयत्न मी केला. त्याचा इम्पॅक्ट साधारणतः 24 तास 48 तास इथपर्यंत टिकतो. आपल्याला परमनंट हिप्नोटिझमचा उपाय म्हणजे माइंड प्रोग्रामिंगचा जर रिझल्ट परमनंट हवा असेल तर मात्र आपल्याला ट्रॅडिशनल हिप्नोटिझम कडे जावं लागतं. आणि चौथा पार्ट जो आहे हा आपण जाता येता चालता बोलता कसंही करू शकतो. सर मला हिप्नोटाईज करू शकतात का तुम्ही? करू शकतो. करायचं? येस. येस. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.